जर हे घडलं नसतं तर शेगावमध्ये आज रेल्वे स्टेशनच नसतं. नमस्कार, मी मिस्टर धर्म. मी पैसे कमवता कमवता ट्रॅव्हल सुद्धा करतो आणि आज मी निघतो एक्सप्लोरिंग विदर्भचा पुढचा जिल्हा एक्सप्लोर करायला, म्हणजेच की बुलढाणा जिल्हा. तर मग आता सुरुवात करूया बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणापासून. जर तुम्हाला आठवत असेल तर राशीने गजानन महाराजसाठी एक संदेश पण दिला होता. तर तोच संदेश घेऊन मी निघालो होतो श्री क्षेत्र शेगावकडे. मित्रांनी ऑटो स्टँड पर्यंत सोडून दिलं आणि गाडीवरून उतरताना माझा पॅन्टच फाटला. आता या फाटक्या पॅन्ट सोबत मला शेगाव पर्यंतचा प्रवास करणं आहे. थोडं ऑकवर्ड वाटलं, बट इट्स ओके, कारण असे एक्सपिरियन्सेस जीवनात खूप व्हॅल्यू ऍड करतात. तसाच बडनेरा स्टेशन पर्यंत पोहोचलो आणि पाहतो तर काय, बडनेरा स्टेशनचा पूर्ण कायापालट झालेला आहे. इथून मी शेगावसाठी ट्रेन पकडली आणि ट्रेन मध्ये बसल्या बसल्या रील बघत असताना एक रील फीड वरती आली. रीलचं टायटल होतं, हे जर नसतं घडलं तर शेगावमध्ये रेल्वे स्टेशनच नसतं. इन शॉर्ट, या रीलची स्टोरी अशी होती की गजानन महाराजनी चमत्कार केला आणि ते रेल्वे थांबवली आणि तेव्हापासून शेगाव इथे रेल्वे स्टेशन झालं. मी तर आजपर्यंत ही गोष्ट ऐकली नव्हती. यावर थोडी रिसर्च पण केली, पण काही पुरावे सापडले नाही. मग थोड्या वेळाने क्लिक झालं. ही तर नैनितालच्या नीमकोरेली बाबाची कहाणी गजानन महाराजच्या चमत्काराशी जोडली जात आहे. लोक लाईक्स अँड व्ह्यूज साठी काही पण स्टोरीज सांगतात. या इंटरनेटच्या जगात प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो. कोणत्या पण गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी तर नक्कीच करून घ्या. तर चला, आता मी तर पोहोचलो शेगाव स्टेशनवरती आणि ट्रॅव्हल करता करता माझी डिजिटल प्रोडक्ट सेलिंगची अर्निंग आहे 7,625 रुपये आणि या पूर्ण मंथचा रेव्हेन्यू आहे 2,00,000 रुपये. तुम्हाला पण असेच डिजिटल प्रोडक्ट्स थ्रू पॅसिंग अर्निंग जर करायची असेल तर कमेंट करा डिटेल्स. मी तुमच्या डीएम मध्ये याची माहिती पाठवून देणार. तर चला मग आता पुढे आपण शेगाव पूर्ण एक्सप्लोर करूया आणि असेच संपूर्ण विदर्भ एक्सप्लोरेशनचे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो नक्की करून घ्या. भेटूया शेगावच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.